मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी आता हायड्रोजन बॉम्ब आणणार आणि त्याचं कौतुक संजय राऊत करतायत। अहो संजय राऊत, राहुल गांधी यांचे आतापर्यंतचे सगळे बार फुसके निघाले आहेत। राहुल गांधी यांना सर्वसामान्य मतदारांनी अनेक वेळा नाकारलंय, त्यामुळे कृपया राहुल गांधींची चमचागिरी करणं बंद करा। राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सर्वसामान्य लोकांनी मतदान देऊन घरी बसवलेलं आहे आणि त्यांच्या पक्षाला नाकारलेलं आहे। आणि तुमच्याही पक्षाची काँग्रेस सोबत जाऊन काय अवस्था झाली आहे? ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं तुम्हाला घरी बसवलं, तुम्हाला निवडून दिलं नाही संजय राऊत। त्यामुळे कृपया काँग्रेसची दलाली करणं, काँग्रेसची लाचारी करणं आणि काँग्रेसची राहुल गांधी यांची चाटुगिरी करणं हे बंद केलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करू नका। ज्या लोकांनी मत देऊन भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निवडून दिलं, त्या जनतेचा अपमान आहे। आणि जर का तुम्ही अशा पद्धतीनं मतचोरी करूनचा आरोप करत असाल आणि मतदान चोरी झाली असं म्हणत असाल, तर जनता ही अपमान सहन करणार नाही। तुम्हाला येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लोक घरचा रस्ता दाखवतील। बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले आणि संजय राऊत त्याचं समर्थन करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई जवळपास 100 वर्ष जगली, राजकारणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, तरीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आईबद्दल अपशब्द वापरले, जे शब्द ऐकूही शकत नाहीत। त्याचं समर्थन करताना संजय राऊत यांना लाज वाटत नाही? एखाद्यांच्या आईबद्दल अशा पद्धतीचा अपमान होत असताना त्याचं समर्थन करणं आणि अशा पद्धतीच्या शिव्याच दिल्या नाही असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करण्याचं काम केलंय। संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत जनतेचे आणि त्यांच्या आईचे आशीर्वाद आहेत। तुम्हीही कितीही अशा पद्धतीनं शिव्याच्या लाखोल्या वाहिल्या तरी जनता जनार्दन, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी निश्चितपणे उभी आहे। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय आणि त्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे। खरं तर उभाटा गटानं आणि संजय राऊत यांनी सातत्यानं मराठा समाजाचा अपमान करण्याची भाषा वापरलेली आहे। याआधी मुका मोर्चा म्हणणं असेल किंवा मराठा आंदोलकांना ढेकून म्हणण्यासारखा प्रकार असेल, हा निंदनीय आहे। आणि खरं तर संजय राऊत बिहारमध्ये जात होते, परंतु तो आझाद मैदानामध्ये जाण्याची हिंमत संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांची झाली नाही। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी स्वागत केलं पाहिजे। उगाच भारतीय जनता पार्टीच्या नावाने खडे फोडायचे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या नावाने खडे फोडायचे हे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे देवाभाऊ उभे आहेत आणि हे प्रश्न सोडवण्याची हिंमत भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ यांच्यामध्येच होती, हे एकदा पुन्हा सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं आझाद मैदानावर न जाणारे, मराठा समाजाच्या आंदोलनाचा अपमान करणारे संजय राऊत यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।